दादा भुसे एकदम त्या शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षणाचा दर्जा, मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे यासाठी काम करतात। मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे। खरं म्हणजे आता मी त्यांना भुसे गुरुजी म्हणतो, त्यांना आता प्राध्यापक दादा भुसे असं म्हणावं लागेल की कारण त्यांनी मला एक अध्यक्ष महोदय, तुम्ही पण आहे ना प्राध्यापक, आता यांनी मला एका शाळेत घेऊन गेले नाशिकमध्ये, जिल्हा परिषदची शाळा होती, त्या शाळेमध्ये हिवाळी शाळा, हिवाळी नाव आहे गाव, त्या शाळेमध्ये मुली दोन्ही हाताने एकाच वेळी लिहितात, एका हाताने मराठी एका हाताने इंग्रजी, आणि आपली कलम आहेत ना 1 ते 100 IPC CRPC, ते कलम कुठलंही विचारलं तर ते अर्थ सांगतात। अनुच्छेद 21A कलम 21A शिक्षणाचा हक्क। अनुच्छेद 45 कलम 45 6 वर्षांखाली बालकांची देखभाल व शिक्षणाची तरतूद। अनुच्छेद 76 कलम 76 भारताचा महान्यवाद। अनुच्छेद 330 ओके। कलम 330 लोकसभेत SC व ST यांच्याकरिता राखीव जागा। अनुच्छेद 332 कलम 332 राज्यसभेत SC व ST यांच्याकरिता राखीव जागा। पाडे कितीपर्यंत म्हणतात माहित आहे आपण? किती? 25 30 बरं, 30 ने 60 30 ने 90 असं ते। कलम 5 कलम 21 क कलम 45 कलम 48 कलम 81 कलम 80 1330 पर्यंत पाडे म्हणतात। 1330 एके 30 1330 दोन्ही काय 2660 बोलून दाखवले। अशी मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतली आहे। आता त्यांनी या शाळांची अशीच व्याप्ती वाढवण्यासाठी 1000 असे शिक्षक शोधलेत जे शिक्षण वेडे आहेत, आणि तिथला शिक्षक गावीत नाही, त्याचं ना गावीत, तो गावीत शाळा सोडून कुठे जात नाही, शाळेतच त्यांनी एवढी शाळा सुंदर केली आहे। एक म्हणजे ते उदाहरण बघा, तुम्ही सगळीकडे देऊ शकतो आपण। एका शेतकऱ्याची 1.5 एकर जमीन होती, त्या जमिनीपैकी 1 एकर जमीन त्यांनी शाळेला दिली, म्हणजे अर्धाच एकर ठेवली, आणि एक संस्था होती त्यांनी ती शाळा बांधली। शाळा पण बांधली काय, तिथलं हवेचा स्पीड किती आहे, काय किती आहे असं बघून साधी शाळा बांधली एकदम। आता तो शिक्षक पण तिथे एकदम त्याचं एवढं डेडिकेशन डिवोशन आहे की त्याला खरंच सल्यूट केला पाहिजे। मग त्या मी बोलवलं त्या माणसाला, बोललो तू 1.5 एकर मधली 1 एकर दिली, आता तुझ्याकडे काय? बोले नाही, माझं कर्तव्य केलं। मग मी त्याला 5 लाख रुपये दिले, बोले थोडी जमीन घे विकत आणि तुझं उदरनिर्वाह कर। म्हणजे असे लोक तिथे आहेत। त्यामुळे अशा शाळा ज्या आहेत आपल्या, या शाळांमध्ये देखील मुलींचं शिक्षण जे आहे, मुलींबरोबर मुलांचंही, परंतु त्या ठिकाणी स्वच्छता, तिथलं वातावरण, त्या सगळ्या गोष्टी, आणि आपण एक मॉडेल स्कूल करतोय, म्हणजे खाजगी शाळेतली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत, सरकारी शाळेमध्ये येऊ लागली। एकीकडे आपण पटसंख्या कमी झालं म्हणतो, पण इकडे पटसंख्या वाढायला लागली आहे। त्यामुळे खूप चांगला बदल होतोय।